जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर, जिथे ग्रह नक्षत्राच्या हालचाली सांगतात तुमचं राशी भविष्य. आजचा हा व्हिडिओ साधा नाही, कारण 20 मे ते 27 मे 2026 हे 7 दिवस काही राशींसाठी खूपच धोक्याचे आणि आयुष्य बदलणारे ठरवूच शकतात. वरून सगळं शांत दिसेल, पण आतून परिस्थिती हळूहळू बदलत जाईल. त्यामध्ये अचानक घडामोडी, अनपेक्षित निर्णय आणि काही राशींसाठी मोठं नुकसान. विशेषतः या 4 राशींसाठी सर्वात जास्त हे 7 दिवस किंवा हा सप्ताह धोक्याचा होणार आहे. त्यातील सर्वात महत्त्वाची राशी म्हणजे वृषभ राशी, दुसरी राशी कर्क राशी, तिसरी राशी सिंह राशी आणि चौथी म्हणजे सर्वात महत्त्वाची धनु राशी. जर तुमची राशी यात असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेले उपाय तुमचं नशीब किंवा तुमच्या संबंधाने होणारे नुकसान नक्कीच टाळू शकते. चला तर मग सर्वात महत्त्वाच्या राशीकडे वळूया, वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांनो, या 7 दिवसात काहीतरी असं घडू शकते ज्यामुळे तुमचा विश्वास नक्कीच हादरवू शकते. कारण या काळात राहू आणि मंगळाचा प्रभाव तुमच्या राशीवर चांगल्या प्रमाणात पडतोय. एखादी जवळची व्यक्ती तुमच्यासमोर काहीतरी वेगळं आणि मागे काहीतरी वेगळं करत असेल. एक चुकीचा विश्वास तुमचं आर्थिक किंवा मानसिक नुकसान चांगल्या प्रमाणात करू शकते. या सर्व गोष्टींमध्ये एकच सल्ला दिला जाऊ शकतो वृषभ राशीवाल्यांना, या सप्ताहामध्ये विश्वास ठेवताना खूप जास्त विचारपूर्वक विश्वास ठेवा, नाही तर नक्कीच तुम्हाला या काळामध्ये मोठे नुकसान बघायला भेटू शकतात. या सप्ताहासाठी वृषभ राशीवाल्यांना काही उपाय दिलेले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा उपाय श्रद्धापूर्वक ओम नमः शिवाय या मंत्राचा रोज 108 वेळा जाप करावा. दुसरा उपाय आहे सोमवारी शिवलिंगावरती 25% दूध 75% पाणी अर्पण करून गुळ आणि सुक्या खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. तिसरा उपाय आहे पैशाच्या व्यवहारात कुठल्याही प्रकारची घाई गडबड नको, नाही तर वृषभ राशीवाल्यांना नक्कीच हा महिना किंवा हा सप्ताह तकलीफदायक ठरेल. दुसरी राशी आहे कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांना या दिवसात तुमचं मन तुमच्या विरोधात जाऊ शकते. शनीची दृष्टी आणि चंद्राची अस्थिरता तुमच्या भावनांना परिणाम नक्कीच करत असेल. छोटासा मुद्दा मोठ्या वादाचं स्वरूप बदलू शकतो आणि एखादं नातं ज्यावर तुम्ही खूप प्रेम करता त्यात नक्कीच या 7 दिवसामध्ये दुरावे येण्याची खूप जास्त प्रमाणात शक्यता आहे. एक शब्द चुकीच्या वेळी बोलला तर परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ शकते. त्यामुळे कर्क राशीवाल्यांनी बोलताना खूप जास्त विचार करावा. व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीचा नफा या काळामध्ये कर्क राशीवाल्यांना होणार आहे. त्यामुळे कर्क राशीवाल्यांनो, या काळामध्ये व्यवसायाकडे जास्त प्रमाणात लक्ष द्या, जेणेकरून तुमचा व्यवसाय भरभराट होईल. कर्क राशीवाल्यांसाठी शास्त्रांनी काही उपाय दिलेले आहेत. सोमवारी दूध आणि तांदूळ दान करा. दुसरा उपाय शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि चंद्रमाला नमस्कार करा. तिसरी राशी आहे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांनो, या काळात तुमच्यासाठी सर्वात मोठा प्रश्न असेल स्वतःवर नियंत्रण ठेवणे. त्यामध्ये मंगळ आणि शनीचा संघर्ष योग तुमच्या राशीसाठी या 7 दिवसासाठी लागू ठरणार आहे. तुमच्या करिअरमध्ये अडथळे आणू शकतात. ऑफिसमध्ये विरोध होईल, वरिष्ठांचा मतभेद होईल आणि अचानक आर्थिक ताण होईल. पण खरी गोष्ट काय आहे माहीत आहे का? या 7 दिवसात तुमचं नुकसान कोण करेल? तो म्हणजे तुमचा अहंकार. त्यामुळे सिंह राशीवाल्यांनो, अहंकारावरती कंट्रोल ठेवा, जेणेकरून हा सप्ताह तुमच्यासाठी सर्व गुण संपन्न बनेल. उपायांच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर सूर्याला रोज अर्घ्य देत चला. ओम सूर्याय नमः या मंत्राचा श्रद्धापूर्वक शांतीने मंत्राचा जाप करा. मोठे निर्णय थोडे या 7 दिवसाच्या पुढे ढकला, जेणेकरून हा सप्ताह तुमच्यासाठी जो काही तोटा घेऊन आलेला आहे त्यातनं तुम्ही वाचले जाल. सर्वात शेवटची आणि महत्त्वाची राशी म्हणजे धनुराशी. धनुराशीच्या लोकांना या 7 दिवसात सगळं अचानक बदलू शकते. राहू आणि गुरुचा असंतुलित प्रभाव तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम करतोय. त्यामध्ये अचानक खर्च वाढेल, प्रवासात अडथळे येतील आणि आरोग्यातही थोडे बिघडू शकतात. तुम्हाला वाटेल हे सगळं माझ्याबरोबरच का होते, पण इथेच थांबा. घाईत घेतलेला निर्णय नक्कीच तुमचे नुकसान वाढवेल. त्यामध्ये तुमच्या तब्येतीचे प्रॉब्लेम्स देखील वाढवणार आहे. घरातील कोणीतरी प्रतिष्ठित व्यक्ती तुमच्या संबंधाने वेगळा विचार करायला लागेल. या सर्व गोष्टीतून सुटका करण्यासाठी शास्त्रांनी काही उपाय दिलेले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे गुरुवारी पिवळ्या वस्तूचे दान करा. ओम गुरवे नमः या मंत्राचा नियमित जाप करा. अनावश्यक प्रवास टाळा आणि सर्वात महत्त्वाचं, दिलेल्यावरील 4 राशींसाठी महत्त्वाचा संदेश. मित्रांनो, हे 7 दिवस एक परीक्षा आहे. ग्रह तुमची परीक्षा घेत आहे, पण योग्य पावले उचलली तर नुकसान नक्कीच टाळता येईल. त्यासाठी शांत राहा, संयम ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच तुमची रास लिहा. पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत या काळात कोणत्या राशींना मोठा फायदा होणार आहे. तोपर्यंत सावध राहा, कारण पुढचे काही दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे किंवा खूप काही बदल घडवू शकतात. तर आजच्यासाठी एवढेच. भेटूया अशा महत्त्वाच्या नवीन माहितीसाठी पुढील व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.